गुड मॉर्निंग फ्रेंड्स, मी प्राध्यापक श्रीकांत मुजमुले. टीचर्स एक्झाम कट्टा चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. चॅनलला जर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून टेट भरती संदर्भातील अपडेट तुम्हाला लगेच तुमच्या यूट्यूब चॅनलवर मिळून जातील. मित्रांनो, शिक्षक भरती संदर्भामध्ये आत्ता जो सगळ्यात महत्त्वाचं वळण आलेलं आहे की हिवाळी अधिवेशनात उन्हाळी अधिवेशनात जे मागण्यांसाठी आंदोलन करण्याचं टेटधारकांनी ठरवलेलं आहे. विविध शिक्षक भरती संदर्भातील जे नेतृत्व आहेत ते रास्तच आहे. त्यामधील मागण्या 75,000 जागा भराव्यात, त्यानंतर आश्रमशाळांच्या व्हॅकन्सीज पोर्टलवर द्याव्यात, याशिवाय नवीन संच मान्यता धोरण रद्द करावं. या सगळ्या मागण्यांना आपला पाठिंबा आहे आणि राहणार आहे. नव्हे, मी स्वतः तुम्हाला मुंबई येथील अधिवेशनामध्ये मोर्चामध्ये किंवा आंदोलनामध्ये आपण सहभागी असणार आहोत. तुम्हाला त्यावेळेस लाईव्हसुद्धा होणार आहे आपलं यूट्यूबचं. पण हे आंदोलन करत असताना ह्या गोष्टी काही लगेच पदरात पडणाऱ्या नसतात. ठीक आहे, आपल्या मागण्या मान्य झाल्या, सगळ्याच मागण्या नाकारणार आहेत अशातला भाग नाही, किंवा सगळ्याच मागण्या पूर्ण करणार आहेत अशातला भाग नाही. उदाहरणार्थ आपली मागणी आहे की अनलिमिटेड प्रिफरन्स असावेत. तर अनलिमिटेड प्रिफरन्स होणार नाहीत हे आपल्याला आतून माहीत आहे. पण जे प्रिफरन्स वाढून येतील त्या संदर्भातील निर्णय घेण्यासाठी, त्या संदर्भातील GR येण्यासाठी, पुन्हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे संच मान्यता धोरण नवीन रद्द करावं आणि जुन्या संच मान्यता धोरणाप्रमाणे काय करावी, जागा याव्यात, अशी एक आपली अजून एक मागणी आहे. तर मित्रांनो, ही मागणी गृहीत धरा की मान्य झाली. मान्य झाल्यावर पुन्हा अजून संच मान्यता, जुन्या संच मान्यतेप्रमाणे सगळ्या व्हॅकन्सीज वगैरे हे करण्यासाठी, त्याचं कॅल्क्युलेशन करण्यासाठी विविध परिपत्रकं निघतील, त्यासाठी मग वेळ जाणार आहे. तर तुम्ही हे गृहीत धरून चला की मग ह्या गोष्टीमुळे आपल्याला काही वेळ लागणार आहे. आपण जी यापूर्वीची अंदाजं किंवा भाकीतं वर्तवली होती ती पूर्णपणे चुकीची ठरणार आहे. आणि त्यात काही वावगंही नाही. वावगं कसं नाही, की जर आपला फायदा होणार असेल आणि व्हॅकन्सीज वाढून येणार असतील तर आपण थांबणं साहजिक आहे. 10, 20, 25, 30,000 विद्यार्थ्याचं कल्याण होणार होतं, तिथं 40-50,000 विद्यार्थ्याचं कल्याण होत असेल, चांगलं होत असेल, अजून 10-20,000 घरी आयुष्यभराची कमाईची, त्याच्या रोजीरोटीची सोय होणार असेल, त्यांच्या परिवाराचं चांगलं होणार असेल, तर थांबण्याला काहीच हरकत नाही आहे. मग आपण ह्या मागणी केल्यानंतर आणि त्या मागण्यांना तत्वतः शासनाने समजा मंजुरी दिली, तशी आश्वासन आपल्याला दिलं, त्यावर कारवाई सुरू केली, तर मग मात्र आपल्याला प्रेफरन्स जनरेट होण्यासाठी, ॲड येण्यासाठी आपल्याला वाट पाहावी लागणार आहे. या गृहीत गोष्टी यासाठी मी सांगतोय की संयम बाळगावा. आपण संयम ठेवणं मग यामधल्या काळामध्ये आवश्यक आहे. व्हॅकन्सीज जर वाढून यायच्या असतील तर मग आपल्याला संयम ठेवणं आवश्यक आहे. आणि मग काही गोष्टी आपल्याला शासनाला प्रेशराईज करायला जमणार नाही की लगेच ॲड याव्यात. हां, आपण हे करू शकतो की ही प्रक्रिया फास्ट व्हावी, त्यासाठी आपण प्रयत्न करू शकतो, तशी मागणी करू शकतो. पण आपल्याला हे गृहीत धरावं लागेल की मग ही प्रक्रिया 2-3 महिने कुठेतरी पुढे ढकलली जाणार. त्या दृष्टिकोनातून विचार करा, संयम ठेवा. आपण मुंबई अधिवेशनामध्ये आपण स्वतः तिथे भेटणार आहोत. त्या संदर्भातील व्हिडिओही आपल्या यूट्यूब चॅनलवर येतील. या बाबतीत शुअरिटी आहे. आणि जितके जास्त विद्यार्थी, मुंबई असो की पुणे असो, कुठल्याही आंदोलनाला सहभागी होणार असाल, ज्यांना ज्या ठिकाणी सोयीचं पडतं आहे, तर त्यांनी सहभागी व्हावं असं माझंही स्वतःही आवाहन आहे. मी स्वतःही त्या ठिकाणी राहणार आहे आणि त्या संदर्भातील रूपरेषा आंदोलकांनी किंवा आंदोलनाचे जे प्रमुख आहेत त्यांनी ठरवले, त्यांचा आपला पाठिंबा असेल. भलेही काही बाबतीमध्ये मतमतांतरं असतील, पण ह्या ज्या मागण्या आहेत या बाबतीमध्ये कोणतीही मतमतांतरं नाहीत. जागा वाढाव्यात ही सगळ्यांचीच अपेक्षा आहे. सगळ्यांनी प्रयत्न करावा की आपण किमान निदान 1-2 दिवस तरी आंदोलनासाठी देण्यात यावे. भेटूया अशाच अपडेटसोबत. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या. थँक्यू.